सत्ताधारी, विरोधी पक्ष, जनता हे निसर्गापुढे काहीच नाही हे त्यांनी सिद्ध केलं. आणि या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या मर्यादा पण स्पष्ट झाल्या. पण आता यापुढे काय करायचं ह्यासाठी आपण आता विचार केला पाहिजे. आणि त्यासाठी मी आयुक्त साहेबांनाही मगाशी बोललो की काही बोल्ड डिसिजन आपल्याला घ्यावा लागणार. आपण पुढचा 25-30 वर्षाचा जर विचार केला, आपली महानगरपालिका ही साधारणतः चौथी मुंबईच्या दिशेने वाटचाल करते. ज्या पद्धतीने पालघर जिल्ह्यामध्ये प्रकल्प येत आहेत, 100% इथे चौथी मुंबई होणारच आहे, याच्यामध्ये काहीच शंका नाही. पण ही होत असताना आपण त्याला पुढे पडू शकू का? आपण जसे आपल्या नवी मुंबईतून येतात त्यांना प्रत्येक वेळेस त्यांचं उदाहरण देण्याचा प्रयत्न करतो. नवी मुंबई सारखं एक इथे आम्हाला त्या पद्धतीने फॅसिलिटीज असेल, प्लॅनिंग हे करून द्या. आतापर्यंत जे प्लॅनिंग व्हायला होतं झालं नाही, त्याचा परिणाम आपण सगळं भोगतोय. पण निश्चितच येणाऱ्या पुढील काळामध्ये चांगल्या उपाययोजना झाल्या पाहिजेत. परवा दिवशी ज्या पद्धतीने माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मुंबईचा अर्बन फ्लडिंगचा एक विशेष 13,000 कोटींचा प्लॅन ते बनवतायत आणि केंद्राकडून तसे निधी मागतायत. मी आता जे CWPRS चे शास्त्रज्ञ आले होते, ते जे प्लॅन बनवतील तोच आपला अर्बन फ्लडिंगचा प्लॅन असेल. आणि त्यासाठी जो निधी लागेल तो सुद्धा आयदर आपत्ती व्यवस्थापन असेल, राज्य सरकार किंवा केंद्र सरकार कोणाच्या तरी माध्यमातून आपण तो मान्य करून घेतला पाहिजे. आणि त्यासाठी केंद्रामध्ये ज्याच्या वेळेस जी गरज लागेल, म्हणजे रेल्वे संबंधित प्रश्न, DFCC, बुलेट ट्रेन, फॉरेस्ट, पर्यावरण किंवा नॅशनल हायवेज, जे प्रश्न आहेत किंवा नीती आयोगाच्या माध्यमातून आपल्याला बरंचसा आपण फंड्स आणू शकतो, त्या सगळ्याची जबाबदारी मी घेतो. कोऑर्डिनेशन करून हे केलं पाहिजे. कारण सत्ता येईल, सत्ता जाईल, पण ती जनता मात्र जनताच राहणार. ते आपल्याला दुसरं देणार. कोण सत्ताधारी होते, कोण विरोधी पक्ष होते, कोण आमदार, कोण खासदार होते, आपल्यालाच शिवाय मिळणार. पण निदान आपण एक तरी करू शकतो, निदान पुढचं प्लॅनिंग हे आपण करू शकतो, त्या दृष्टिकोनाने वाटचाल करू शकतो. त्या दृष्टिकोनातून आज बरेचसे सगळे नगरसेवकांनी खूप प्रश्न उपस्थित केले. त्याच्या मागे कोणाचा आरोप करणं हा उद्देश नव्हता. तर सत्ताधाऱ्यांना नेहमी वाटत असतं की आम्ही किती चांगलं करतो आणि विरोधी पक्षाला नेहमी वाटत असतं की कुठे कमी पडत आहे. परंतु कुठेतरी कोऑर्डिनेशन झालं पाहिजे. आणि निश्चितच जिथे जिथे आवश्यकता आहे तिथे आपण मदत केली पाहिजे. या सगळ्या पूर परिस्थितीमध्ये अग्निशमन दलाचं खूप अभिनंदन आहे. त्यांनी सगळ्या प्रकारची मदत केली. त्यामुळे फायर ब्रिगेडच्या सगळ्या अधिकाऱ्यांना मी सगळ्यांच्या वतीने तुमचं अभिनंदन करतो. खूप सगळ्या संस्था, NGOज याच्यामध्ये उतरल्या. सगळ्यांचे व्हिडिओज वगैरे आपण बघतो. मी सुद्धा इथे येणार होतो, पण मलाच यायला इथे मर्यादा दिली. तर मी ग्रामीण भागात बऱ्यापैकी फिरलो. पण एकंदरीत आढावा घेताना काही ज्या डेट झाल्यात त्याचा PM रिपोर्टसाठी मी काही सूचना दिल्या, त्यांनी लवकर कराव्यात. बरेचसे नगरसेवक जे पत्र देत आहेत, लेटर देत आहेत, त्यांना उत्तर देणं आवश्यक आहे. त्यामुळे आयुक्त साहेबांना मी विनंती करेन की त्या सगळ्या पत्रांना यथोचित उत्तरं गेली पाहिजेत. स्टाफ शॉर्टेजचा खूप मोठा प्रॉब्लेम आपल्याकडे आहे. इंजिनियर्स शॉर्टफॉल आहे. त्याच्यामुळे आपण स्नेहताई राज्य सरकारला आणि मुख्यमंत्री साहेबांना आपण सांगून इंजिनियर्स आणि इतर स्टाफ जो आहे तो सुद्धा आपण आणला पाहिजे. फायर ब्रिगेडचे बरेचसे टेम्पररी कर्मचारी तुमच्याकडे आहे, त्यांचा एक प्रस्ताव पुढे पाठवायचा त्यांच्या परमनंटसाठी. तर तो म्हणजे टेम्पररी ऐवजी जर परमनंट कर्मचारी असला तर तो चांगल्या अधिक योग्यतेने तो काम करू शकेल असं मला वाटतं. तो प्रस्ताव साहेब आपण पुढे पाठवावा.
एक ताईंनी सूचना केली होती की आपल्याकडे बरेचसे फेस्टिवल्स वगैरे होतात, त्याच्यावर अनावश्यक खर्च निदान फेस्टिवल झाले पाहिजेत NGOच्या माध्यमातून आपण यावर्षी प्रयत्न करूया आणि जो 100% खर्च आहे तो 1/4 आपण करूया. बाकी खर्च आहे तो इतर ज्या सोयी सुविधा आहे मला वाटतं त्याच्यावर आपण केला पाहिजे. मी आयुक्त साहेब, उपमहापौर साहेब आपल्याला विनंती करेन की आपल्याकडे खूप NGOज आहेत किंवा खूप साऱ्या संस्था आहेत जे कॅपेबल आहेत, त्यामुळे त्यांना यावर्षी तरी आपण थोडं कमी प्रमाणात आपण खर्च केला पाहिजे. आणि या निमित्ताने घनकचरा व्यवस्थापनात थोड्याशा मर्यादा स्पष्ट झालेल्या आहेत, त्याची थोडंसं नीट आपण मॅनेजमेंट केली पाहिजे. आताही बराचसा जो डेब्रिज जमा होतोय तो वेळी सुचायला गेला पाहिजे. थोडंसं आपण कचऱ्याच्या गाड्या जास्त यूज केल्या पाहिजेत, कारण आयुक्त साहेब स्वतः तिथे जाऊन आले. ते एमटी करताना पण प्रॉब्लेम येतोय, त्यामुळे एक फेरीवाला 6 ते 8 जर तास लागत असतील तर ते थोडंसं चिंताजनक आहे. बऱ्याच वर्षापूर्वी नैसर्गिक जे नाले होते, गटार होते, ते डायव्हर्ट केले गेलेले आहेत. आपण ज्या पद्धतीने वनपट्टी आपण देतो साहेब, वनपट्टी देताना 50 वर्षापूर्वीचा आपण त्याचा सर्वे करतो आणि त्याची वहिवाट आहे की नाही ती बघतो. मला वाटतं त्याच धर्तीवर आपण 50 वर्षापूर्वी त्याची गटार होती का, नाला होता का, तो एक सर्वे करावा आणि तो पूर्वीचाच जो होता तो बुजवून डायव्हर्ट का केला गेला ह्याची सुद्धा आपण चौकशी केली पाहिजे. कारण अशा वेळेस ज्यावेळेस निसर्ग कोपतो त्यावेळेस त्याचा तो स्वतःच शोधतो आणि मग अशा प्रकारच्या गोष्टी होतात. त्यामुळे अशा प्रकार सर्वे झाला पाहिजे की पूर्वी कुठे नाले होते, डायव्हर्ट केले गेले, U-टर्न केले गेले किंवा T-टर्न करतो. त्यामुळे मला वाटतं की पुढच्या ज्या धोकादायक गोष्टी त्या टाळू शकतील असं मला वाटतं. आणि बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्या वरिष्ठ लेवलला होणं आवश्यक आहे. त्यामुळे आताही आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन साहेब येऊन गेले, त्यांनी आढावा घेतला. पालकमंत्री सुद्धा इथे येऊन गेले आणि आमची दोन्ही वेळेस चर्चा झाली. साहेब सुद्धा होते, कलेक्टर मॅडम सुद्धा होत्या. त्यामुळे या बऱ्याचशा गोष्टी ज्या राज्य सरकारच्या माध्यमातून होणं आवश्यक आहे. त्यामुळे याची वरिष्ठ लेवलला आपण एक बैठक घेऊया. त्याच्यामध्ये पालकमंत्री साहेब असतील, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन साहेब, दोन्ही खात्याचे सेक्रेटरी आणि इतर जे डिपार्टमेंट येतात त्या डिपार्टमेंटचे सेक्रेटरी अशी एक उच्चस्तरीय बैठक एक सह्याद्रीला आपण घेतली पाहिजे, जेणेकरून तोपर्यंत CWPRSचा पण रिपोर्ट काही प्रमाणात प्राथमिक अहवाल येऊ शकेल, साधारणतः अंदाज आपल्याला येऊ शकेल किती आपल्याला मॅनेजमेंट करायची, किती फंड्स आपल्याला आवश्यक असणार आहेत. या व्यतिरिक्त काही आपल्याला एक विनंती आहे की पूर आल्यानंतर जे 24 तास किंवा 48 तास पाणी राहिल्यानंतर 5,000 रुपये मिळतात, परंतु त्याचा 4 ते 5 दिवस पाणी घरामध्ये होतं. त्यामुळे याच्यामध्ये वाढ करायची असेल तर आपल्याला तशी पॉलिसी बनवावं लागेल. त्यामुळे ते पॉलिसी आपल्याला आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयातर्फे करावं लागणार आहे. उद्या कॅबिनेट आहे, त्यामुळे आज आपण थोडंसं आपण दोघे आपण सुद्धा सांगेल दर्शक आहे, जेणेकरून हा 5,000चा निधी निदान एक 10,000 तरी थोडासा दिलासा सर्वसामान्यांना मिळू शकेल असं मला वाटतं. त्याप्रमाणे त्याच धर्तीवर आपण दिला गेला पाहिजे. जे किट महानगरपालिका बनवते ते एवढं साहेब आपल्याला विनंती आहे की हे उद्यापर्यंत कम्प्लीट करा आणि किटचं डिस्ट्रीब्युशन आपण सुरू केलं पाहिजे. कारण ते डिस्ट्रीब्युशन करायला पण 2 ते 3 दिवस झाला. त्यामुळे निदान त्या घरामध्ये किट गेलं तर मला वाटतं की त्यांना पण थोडासा असं मिळेल. आणि ज्या अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आपण उच्चस्तरीय ज्या बैठकीमध्ये आपण चर्चा करून त्या संबंधित खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करू मार्ग आपण काढूया, जेणेकरून यावर्षी झालं ते झालं त्याच्या पुढच्या वर्षी निदान असं झालं नाही पाहिजे. त्यामुळे ताईंनी सूचना केली ती सुद्धा योग्य की आपण खूप फंड्स लागले ते लगेच काही वर्ष आपल्याला सगळ्या गोष्टी होणार नाही. त्यामुळे पुढच्या वर्षापर्यंत एक शॉर्ट टर्म गोल काय असला पाहिजे आणि एक लॉंग टर्म गोल काय असला पाहिजे, हे दोन्ही गोल आपण कोऑर्डिनेट करून निश्चितपणे मला वाटतं आपण
अशा उपाययोजना केल्या पाहिजे की पुढच्या वर्षी अशा प्रकारची भयानक परिस्थिती निर्माण झाली नाही पाहिजे. त्यामुळे मला वाटतं की आजच्या बैठकीच्या माध्यमातून एक सकारात्मक आपण एक त्यातून मार्ग शोधूया आणि आपण सर्वजण जनतेत आहोत, जनतेसोबतच आहोत. अजूनही पावसाळा गेलेला नाहीये, 2.5 महिने अजून पाऊस आहे. या अशीच भरपूर सदृश परिस्थिती अजून होऊ नये यासाठी आपण पण सगळ्यांनी एकत्रित येऊन काम केलं पाहिजे. प्रशासन आणि उपमहापौर साहेब आहेत त्या सगळ्यांनी विनंती की सगळ्यांनी एकत्रित घेऊन आपण काम केलं, मला वाटतं की अशी परिस्थिती परत उद्भवू शकणार नाही. त्यामुळे जनतेच्या हितासाठी ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टींसाठी आम्ही आपल्या सोबत आहोत असा मी आपल्याला शब्द देतो. आणि ही आजची जी बैठक आहे ती बैठक आयोजित केल्याबद्दल मी माननीय साहेबांचा आभार व्यक्त करतो. रायपाडाचा विषय